दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। आधी सुप्रिया सुळे आणि नंतर सुनील तटकरे अमित शहांच्या भेटीला आले। या भेटीमागे नेमकं काय कारण आहे ते आपण पाहूया। एकाच दिवशी आधी सुप्रिया सुळे आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी अमित शहांची भेट घेतली। त्यामुळे दिल्लीत नेमकं काय घडतंय यावरून चर्चा सुरू झाली। मात्र तटकरेंनी सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं, तर शौर्य पाटीलच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटीच्या चौकशीसाठी भेट घेतल्याचं खासदार लंकेंनी सांगितलं। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्यांनी सुसाईड नोट तयार करून आत्महत्या केली। घटना घडल्या मी संबंधित मंत्री महोदयांना पत्र दिलं आणि त्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी सुद्धा भेटलो। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शिक्षण विभाग पोलीस प्रशासनाला त्या गोष्टीची माहिती घेण्यासंदर्भात माझ्यासमोर स्पीकर ऑन करून फोन केले आणि आज सुद्धा देशाचे गृहमंत्री म्हणून काम पाहणारे अमित शहा साहेबांकडे आज आम्ही भेटून या सगळ्या घटनेचा घटनाक्रम सांगितला। त्यांनी तात्काळ एसआयटी नेमण्याच्या बाबत सूचना केलेल्या आहे आणि उद्या एसआयटी सुद्धा नेमली जाईल। अमित भाई यांची भेट घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली। मागच्या वेळेला झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांची माहिती आम्ही सांगितली आणि कालच महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका घोषित झाल्यात त्या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी झाली। मूळचा सांगलीतील खानापूरच्या ढवळेश्वरचा रहिवासी असलेला शौर्य पाटील दिल्लीत 10वी शिकत होता। मात्र शिक्षकांच्या जाचामुळे शौर्यनं मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उडी घेत आत्महत्या केली आणि तशी सुसाईड नोटही लिहून ठेवली। आता या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एसआयटी स्थापन करण्याचं आश्वासन दिल्याचं लंकेंनी सांगितलंय। प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।